प्रत्येक वर्षी काहीतरी इतिहास ह्या मैदानात घडताना आपण पाहिलं. गतवर्षीचा इतिहास आपण विसरलो नाहीये मित्रांनो. गतवर्षी उपांत्य फेरीची लढत सुपर ओव्हर झाली होती आणि ठळक वैशिष्ट्य मित्रांनो त्या सामन्याचे आपण पाहिलं तर बंटी सावंतचं अर्धशतक. आणि बंटी सावंत मित्रांनो हे मैदान त्याच्यासाठी नंदनवन आहे, कारण प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये बंटीला आपण उत्कृष्ट फलंदाज आणि बक्षिसांचा मानकरी ठरताना आपण पाहतो. आणि अर्थातच बंटी देखील 11 फायटरच्या माध्यमातून ह्या मैदानावरती खेळताना दिसतोय. आपण पाहिलं तर एकापेक्षा दोन्ही संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन समालोचन कक्षामध्ये येणं नितांत गरजेचं. मित्रांनो ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर ह्या स्पर्धेचं प्रसारण केलं जात आहे. त्या दृष्टीने आपला खेळाडू काय कामगिरी करतोय हे देखील होणं नितांत गरजेचं आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे आपण व्यासपीठ पाहतो ना मित्रांनो, तिथे ज्याचं आगमन झालंय इम्तियाजी तांबे कालच्या दिवसाचा हिरो होता आणि आता त्याच्या माध्यमातून कालची एक सलामीची लढत एक षटकार देखील आपण पाहिला होता. धन्यवाद इम्तियाज, हार्दिक स्वागत आहे. आणि अर्थातच विनंती करतो मी 11 फायटर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज, आपणास विनंती करतो. आणि इथे आपण पाहिलं तर रुद्र स्पोर्टचे अर्थात कर्णधार आणि मालक जरी म्हटलं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण ही मोठी स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला देखील संधी दिली जाते. बरकतबाई आपल्याला संधी दिली जाते, संधीचं सोनं करा मित्रांनो. विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण रुद्र स्पोर्टचे कर्णधार आणि ऑफिशियल मालक आपण पाहिलं तर राजा चव्हाण हे आजच्या सामन्यामध्ये दिसत नाहीत. अर्थातच बंदोबस्ताच्या कारणामुळे त्यांना देखील यायला मिळत नाही, परंतु त्यांची टीम आपण पाहतोय एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू मित्रांनो. सुमित ढेकळे क्रिकेटमधील बाहुबली ज्याला म्हटलं जातं. अर्थातच युट्यूबच्या माध्यमातून त्याची षटकारांची आतषबाजी मित्रांनो आपण पाहतो, परंतु प्रत्यक्षात पाहण्याची संधी कोणी दिली असेल ना तर जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ला आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून सुमित ढेकळे ओमकार देसाई ही सलामीची जोडी देखील आपण मैदानात येताना पाहतोय. आणि अर्थातच ज्यांचा मी नाम उल्लेख केला होता तोच बाहुबली आणि त्याच्यासोबत आपला चिपळूणचा सुपुत्र अर्थातच ओमकार देसाई आहे मित्रांनो. सलामीची जोडी आहे, 4 षटकांची लढत आहे. आणि गतवर्षी आपण ह्याच ओमकार देसाईला ओमकारसाठी देखील हे मैदान अत्यंत लाभदायी आहे. गतवर्षी त्याची एक हाफ सेंचुरी आपण पाहिली होती आणि इथे आपण पाहिलं तर ह्या वर्षी देखील त्याच मैदानात तोच आपण पाहिलं तर ओमकार देसाई देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाणार, कारण 11 फायटरची टीम आपण मैदानात येताना पाहतोय. आणि अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आकर्षक शिल्ड आपण पाहतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द डे. हरणारच टीम देखील इथे नाराज होऊन जात नसते मित्रांनो, कारण हरण्याला टीमला आमच्या मंडळाची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देखील दिलं जातं. अशी भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे, डोळ्यांचं पारडं फेडणारी स्पर्धा म्हणजेच मुरादपूर जमातुल मुस्लिमीन मोहल्ला यांचा संयुक्त विद्यमानाने होणारी स्पर्धा 2022. आणि सामन्याचा थरार देखील सुरुवात होतोय. आपण पाहिलं तर या संघामध्ये विक्की नरळकर आपण पाहतोय, त्यानंतर निनाद दादे, बंटी सावंत, राकेश पालांडे, त्यानंतर निखिल वारके, त्यानंतर ओमकार, मनोज, नंदू कांबळी, त्यानंतर आपण पाहतोय संकेत बोबेकर, त्यानंतर किरण ठसाळे. दुसऱ्या बाजूला राजा नसणार आहे, कारण राजा ऑफिशियल ड्युटी आपण त्याची पाहतोय. तदनंतर ह्या संघामध्ये सलामीची जोडी तर आपण मैदानात पाहिले, सुमित आणि ओमकार. तदनंतर हनीफ, असद, कुंदन, अमित, तदनंतर गंगाधर, बाबल्या, त्यानंतर मदन, संकेत आणि राजा मात्र नसणार आहे. इथे मात्र राजाची उपस्थिती जाणवेल. आणि सामन्याला देखील सुरुवात होते आणि अर्थातच क्षेत्ररक्षण सजवलं जाते. जमातुल मुस्लिमीन मोहल्ला मुरादपूर यांच्याकडून पहिलं षटक आपण पाहिलं या वर्षीचं. निखिल वारके गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आजचं सत्र अत्यंत भरीव आहे. यानंतर होणारी लढत अर्थात आपण पाहतोय मुरादपूर 11 विरुद्ध गॅलेक्सी डेव्हलपर्स. या सामन्याचं मध्यंतराला आपलं नाणेफेक केलं जाईल. मुरादपूर 11 आणि गॅलेक्सी डेव्हलपर आपण याची नोंद घ्या, कारण ह्या सामन्याच्या मध्यंतराला आपलं नाणेफेक केलं जाईल. इथं आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे अर्थात निखिल वारके. सुमित ढेकळे आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकवर आपण पाहिलं तर ओमकार देसाई. आणि आपण पाहिलं तर युट्यूब आणि महाराष्ट्रातील 2 दिग्गज असे फलंदाज आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन देखील असणार आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. इथं आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एस्टनच्या मागे आपण पाहिलं तर अर्थात बंटी सावंत आहे आणि राकेश पालांडे शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यात आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. इथे आपण पाहिलं तर डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर असं सजवलं जातंय, कारण आक्रमक फलंदाज आहे ओमकार देसाई. आणि तदनंतर आपण पाहिलं तर बडे आपण लॉंग ऑफच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तदनंतर कव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर अर्थातच किरण ठसाळेला
आणि पॉईंटच्या पट्ट्यात अर्थात विकी नरळकर थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते, कारण पहिलीच मॅच आहे, साखळी पद्धतीची स्पर्धा आहे मित्रांनो. कारण इथे जर आपण पराभूत झालात तर कमबॅक करण्याची संधी असणार आहे, कारण प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील लीग पद्धतीची स्पर्धा आहे. जबरदस्त स्पर्धा आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय निखिल वारके आणि स्ट्राईकवर असणार आहे ओमकार देसाई. जबरदस्त क्रिकेटचा थरार मित्रांनो येणाऱ्या 5 दिवसात आपल्याला अनुभवायला मिळणार, त्यातली सलामीची लढत आहे. स्ट्राईकवर मुंबईचे 2 दिग्गज फलंदाज, चिपळूणचा सुपुत्र अर्थात निखिल वारके गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून शाहरुख शेख आणि कंपनी या सामन्याचं अत्यंत दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण देखील करतायत. घर बसल्या आपल्या खेळाडूंचा, लाडक्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी त्यांच्या पालकांना देखील उपलब्ध करून दिली जाते. संतोषजी आपला हार्दिक थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं तर थँक्यू व्हेरी मच सर. आणि इथं पण पाहिलं तर हे मुरादपूरचं क्रीडा स्पर्धा म्हटली ना की अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती ह्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो. कालच्या सत्रामध्ये एकापेक्षा एक दिग्गज आपण पाहिलं, मान्यवरांना पाहिलं, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन देखील झालं. आणि आजच्या सत्रामध्ये येणाऱ्या 5 दिवसाच्या सत्रामध्ये असे दर्जेदार दिग्गज या स्पर्धेसाठी येणार. इम्तियाज तांबेना देखील विसरून चालणार नाही मित्रांनो, कारण जे शिल्ड आपण पाहतोय ना, भारताचा झेंडा, भारताचं निशाण त्या शिल्डवर आपण पाहतोय, आणि तो झेंडा या स्पर्धेच्या माध्यमातून काल देखील फडकावला गेला आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या स्पर्धेचं उद्घाटन देखील झालं. आणि पण पाहिलं तर विनंती करतो सामना सुरू करायचा आहे. आणि अर्थातच विकी नरळकर यावर्षी आपण पाहिलं तर मित्रांनो इतिहासातील कधीही न विसरणारी घटना आपल्या चिपळूणकर वासियांच्या दृष्टीने आपण पाहिली होती. 21 जुलै 2021चा महापूर मित्रांनो आपण कधीही विसरणार नाही आणि कधीही न विसरण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण चिपळूणच्या इतिहासात सर्वात जास्त पाणी कधी भरलं असेल तर 21-22 जुलै 2021. कारण आपण जर पाहिलं ना तर हा जो मुरादपूर मोहल्ला जिथे ही स्पर्धा खेळवली जाते ना मित्रांनो, आणि हे गाव पुराच्या वेळी सर्वात आर्थिक संकटात कुठलं गाव असेल तर चिपळूण मधील मुरादपूर, कारण नदीच्या बाजूला वसलेलं हे गाव आहे. आणि ह्या गावावरती ज्या प्रकारचं पुराचं आक्रमण झालं होतं आणि त्याच्यातून बाहेर पडत असताना ज्या प्रकारचं दज्जत असं नियोजन केलंय. धन्यवाद मुरादपूर. निखिल पहिला चेंडू राईट टॅप मोहर द विकेटचा मारा आहे ओमकारसाठी. हो हो हो, बॅट चिकट घेऊन चेंडू पाठच्या पट्ट्या सीमारेषेचं वेध घेताना पहिलाच चौकार. ओमकार ऑन फायर. जबरदस्त. डीजे कार्य ऑन प्लीज, डीजे मास्टर. फायदा घेताना इथे मात्र सुरुवात अत्यंत दर्जेदार आहे. थोडासा आपण पाहिलं तर फुलवर टप्प्याचा चेंडू सुरुवात मात्र अत्यंत प्रभावी आहे. हो, इथं आपण पाहिलं तर सुंदर कमबॅक निखिल वारकेचं दाखवून दिलंय. तू शेर तुम्ही संवाद शेर. आणि अर्थातच कमबॅक आणि आक्रमण असा क्रिकेटचा खेळ म्हटला जातो. सुंदर कमबॅक आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर बिनबाद 4. षटक क्रमांक 1. पुढचा चेंडू राईट टप मोठा विकेटचा मारा आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू. अत्यंत सुंदर फटका आपण पाहतोय. आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्ट्यात नंदू कांबळे चेंडूवरती येतो. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 5. इथं पण बरं अय्याज शेख आणि अर्थात जावेद सय्यद यांचं देखील क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. आमच्या मंडळाचे आपण पाहिलं तर मुरादपूर स्पोर्ट्स क्लब बिलाल कडू आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. बिलाल भाई आपणास विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अय्याज शेख आणि जावेद सय्यद यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण केल्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक निखिलने केलंय, दाखवून दिलंय की अर्थात उद्या देखील सीपीएलचा मोठा थरार मित्रांनो आपल्या भेटीसाठी येतोय ऐतिहासिक चिपळूणच्या मैदानावरती. इथं पण पाहिलं निखिल राय दिशा बदलून गोलंदाजी. ओहो, गती परिवर्तन. काय चेंडू आहे. हो हो, आणि अप्रतिम असा चेंडू म्हणावा लागेल, कारण आपण पाहिलं ना तर सुमित डेकळे जर आपण पाहिलं ना तर अर्थातच युट्यूबच्या माध्यमातून आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि इथे आपण जर पाहिलं तर ज्या पहिला चेंडू हाताळला होता चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, आणि हा चेंडू आहे ना गोलंदाजाला न्याय मिळवून देणारा चेंडू होता. अत्यंत सुंदर चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 6. शाहरुख आपणास विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जावेद सय्यद यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. इथं आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता.
हॅलो 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 आपण जर पाहिलं तर रिव्हर्स पडणीम करण्याचा प्रयत्न होता ह्या चेंडूवरती सुंदर क्षेत्रक्षण आपण पाहतोय तडम्यांच्या पट्ट्यात धावसंख्या मात्र 1 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 7 धावा षटक क्रमांक 1. ओ सुमितच्या बॅट मधून निघालेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारक्षीचा वेध घेताना इथं मात्र नक्कीच चौकार मिळतोय. अप्रतिम असा हॅलो आपण पाहिलं तर 4 षटकं इथं आपण पाहिलं तर 4 षटकांची लढत असताना पहिल्या षटकात आपण पाहिलं तर थोडंसं आक्रमण केलं जातंय. अर्थात एक चौकार आपण पाहिला ओंकारचा पहिल्या चेंडू होती. जबरदस्त सुरुवात या स्पर्धेची मित्रांनो आपण पाहिली आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली ना तर अर्थातच बिनबाद 11. सुमित वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय, 6 धावांवरती खेळतोय ओंकार. कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत दुसरं षटक आहे अर्थात नंदू कांबळी आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. अर्थात पॉवर प्लेचं हे पहिलं षटक संपत आहे. नंदू कांबळीला मित्रांनो एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि अर्थातच फ्रेंडशिप ट्रॉफी 2018 साली संपूर्ण स्पर्धेतील राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला आणि 2 दिवसापूर्वी अर्थात बावशेवाडी देखील सुंदर गोलंदाजी केली होती. नंदू गोलंदाजी मार्कवर आहे. इथं मात्र रडार मधला चेंडू इथं ढकलून द्या चेंडू डीप मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार अप्रतिम असा षटकार आहे. आपण पाहिलं तर ओंकारच्या बॅटमधून निघतोय. छत्रपती शिवाजींचा चावा ओंकारच्या बॅटमधून निघताय. उत्तुंग 4 धावा अप्रतिम फलंदाजी माफ करा 6 धावा. आणि आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर 7426 म्हणजे 7426 स्विफ्ट क्रमांकाची गाडी आहे. आपण विनंती करतो जरा बाजूला पार्क करा मित्रा. आपण गाडी आपली बाजूला पार्क करा. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 धावसंख्या 17. ओंकार खेळतो 11 या धावसंख्या होती. जबरदस्त फलंदाजी ओंकारची आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चेंडू जबरदस्त कट केला चेंडूला. आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या पट्ट्यात इथं मात्र दुहेरीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 बिनबाद 19 धावा फलकावरती लागतात. आणि सेन्सिबल क्रिकेट आपण ओंकारचं पाहतोय. थोडासा वाईट यॉर्करचा चेंडू होता, गतीचा वापर केलाय आणि अर्थातच बॅटची कट आपण घेऊन चेंडू पाहिला तर थर्डमॅनच्या पट्ट्यात 19 धावा षटक क्रमांक 2. 4 षटकांची लढत आहे. नंदू पुन्हा एकदा राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथं पण पाहिलं तर अर्थातच नंदूचं जे प्रमुख अस्त्र म्हणजे नंदूचा फेवरेट चेंडू सर्वात असेल तर यॉर्कर आणि आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर मात्र केला जातोय. धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर क्रमांक 2 बिनबाद 20 आणि आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पण तितक्यात चाणक्य आपण पाहतोय नंदूला ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय आणि इथे आपण पाहिलं तर सुमित देखील स्ट्राईकवर येतोय. आतापर्यंत जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहिलं तर ओंकार सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय ओंकार तर सुमित आपण पाहतोय एका चौकाराच्या मदतीने खेळतोय 4 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातंय. डीप स्क्वेअर लेग डीप फाईन लेगच्या पट्ट्यात देखील खेळाडूला घेतलं जाते कारण आपण पाहिलं ना तर डावकुऱ्या फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज असणार आहे ह्या मैदानाचा आणि सुमितसाठी आक्रमण केलं जात आहे ते नक्कीच ऑन साईडला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डीप मिड विकेटला निखिल वारकेला देखील घेतलं जाते. नंदू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. दिशा बदलून गोलंदाजी राऊंड विकेट. हो इथे आपण पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. इथे किरण ठसाळे चेंडूवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि इथं आपण पाहिलं तर एका धावेने सुमित खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 2 बिनबाद 21. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण स्पर्धेची ही सलामीचा सामना आहे आणि इथे आपण पाहिलं तर जमातुल मुस्तमिन मुरादपूर मोहल्ला आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 चा रणसंग्राम आणि 2 बलाढ्य संघाच्या
सुरुवातीने ही लढत देखील खेळवली जाते. धावसंख्या आपण पाहिले तर 21. नंदू पॅटॅप मुहूर्त विकेटचा मारा आहे. हो इथे मात्र आपण पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे ओमकारचा. हो इथे मात्र मिसफिल्ड, अर्थातच चौकार मिळतोय. मिलिंगेरन 4 तो बेडा होगा पार. अप्रतिम असा फटकेबाजी पण पाहतोय. ओमकार ऑन फायर, ओमकार ऑन फायर आपण पाहतोय, कारण ज्या प्रकारची फलंदाजी हॅलो ठीक लागते. षटक क्रमांक 2 नंदू राईट टॅप मुहूर्त विकेट ओमकार. हो इथे मात्र नंदू आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेत अशा प्रकारचं नंदूचं खेळ आपण पाहतो. इथे मात्र जबरदस्त, इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. आणि नंदूने आपण पाहिलं असेल तर 2018 फ्रेंडशिप ट्रॉफी मध्ये देखील महत्वाच्या क्षणी असा एका फलंदाजाला बाद केलं, तर सुमितला मात्र परतावं लागतं. आणि नंदून तर दाखवून दिलंय चिपळूणचं टॅलेंट, आणि ज्या प्रकारे चिपळूण नंदूने सुमितला बाद केलं ना मित्रांनो, आता जबरदस्त. आपण पाहिलं तर अर्थातच 25 धावांवरती पहिला धक्का. विनंती करतो स्विफ्ट कंपनीची गाडी 74-26. हॅलो ठीक विनंती करतो 74-26 क्रमांकाची जी गाडी आहे त्याच्यामुळे अडथळा निर्माण झालाय. तिला विनंती करतो आपण बाजूला घ्या. हॅलो इथे आपण पाहिलं तर मैदानात आपण पाहिलं तर नवीन फलंदाज कुंदन रोहिलकर मैदानात येतोय. 2 षटक संपतात. धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 25. आणि नंदूने ज्या प्रकारची एक जबरदस्त खेळ दाखवला, अर्थातच मंकट विकेटच्या साहाय्याने परतावं लागतंय. अर्थात सुमित ढेकळे निखिलचं कोट्यातील दुसरं षटक आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण पण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिले तर 26 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक आपण पाहिले तर हे अर्थात तिसरं षटक आहे. निखिलचं कोट्यातील दुसरं षटक आणि संघामार्फत त्याचं हे तिसरं षटक. धावसंख्या आपण पाहिले तर 26. निखिल राईट मुहूर्त विकेटचा मारा असणारे पुन्हा एकदा. हो इथं मात्र जबरदस्त फटका आहे ओमकारच्या बॅटमधून निघालेला. इथं मात्र ओ हो नंदू कांबळीचं आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न आहेत, मात्र इथे षटकार मिळतो. ज्या प्रकारचा एक प्रयत्न केला होता नंदूने आणि ओमकारच्या बॅटमधून निघालेला षटकार क्रमांक 2. धावसंख्या आपण पाहिली तर 32. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आणि ओमकार आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार खेळतो वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती. आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निखिल बॅटॅप मुहूर्त विकेटचा मारा आहे. हो सुंदर फटका आहे. इथं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार चौकार. षटकार चौकार आक्रमण फलंदाजी पाहतोय आपण. ओमकार ऑन फायर. आणि आपण पाहिलं तर ऍज अ आयकॉन म्हणून ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय, जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या आपण पाहिली तर 36. हॅलो धावसंख्या 36 फलकावरती लागते. ओमकार खेळतो वैयक्तिक 28 धावसंख्येवरती 3 चौकार 2 षटकार आपण पाहिले. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा निखिल. हो सुंदर फटका आहे. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावसंख्या 2 निवडते. षटक क्रमांक 3 थोडंसं महागडं या षटकामध्ये आक्रमण केले जात आहे. आतापर्यंत 13 धावा कुठल्यात ओमकार 4 चेंडू अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 38 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर. निखिल मुहूर्त विकेटचा मारा आहे. ब्लॉक होल मध्ये टाकले चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो निखिलचं. इथे पण पाहिलं तर स्विफ्ट डिझायर 74-26 क्रमांक आहे. आपल्याला वारंवार सूचना करतोय प्लीज मित्रा आपली गाडी थोडी बाजूला घ्या, आपल्यामुळे अडथळा निर्माण झालाय. क्रीडा मध्ये कोण स्विफ्ट डिझायर 74-26 चा मालक असेल तर आपणास विनंती करतो आपली कार जरा बाजूला घ्या, खूप अडथळा निर्माण झालाय, सहकार्य करा प्लीज. 38 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय निखिल वारके.
जमातुल मुस्लिमीन मोहल्ला मुस्लिम मुरादपूर मोहल्ला आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा. रिव्हर्स स्वीपचा सुंदर फटका. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पडतोय विकीचं आणि आत्ताच जबरदस्त धावा मात्र वाचवले जातात. अर्थातच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवले जात आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटके संपतायत आणि 13च्या सरासरीने आतापर्यंत 39 धावा कुठल्या आहेत. ओंकार खेळतोय वैयक्तिक जबरदस्त 31 धावांवरती. त्याच्यामध्ये आपण 2 षटकार ओंकारचे पाहिले आणि 2 चौकार देखील आपण पाहिले. ओंकार एका बाजूने सुंदर फलंदाजी करतोय. इथे मात्र 3 षटकं संपतायत. 39 धावा पालकर्ते लागतायत. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण पाहतोय जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ला आयोजित मुरादपूर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 स्पर्धेतील पहिली लढत पहिला सामना. अर्थात नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता अर्थात विकी नरळकर अँड कंपनीने. तदनंतर आपण पाहिलं तर थोडासा महागडा निर्णय म्हणावा लागेल कारण पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर आक्रमण केलं गेलं होतं. 11 नंतर दुसरं ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा आपण येताना पाहिलं नंदूच्या. इथं मात्र त्यानं सुमितला बाद केलं होतं आणि शेवटच्या ह्या षटकात पाहिलं थोडंसं महागडं षटक. ह्या षटकात देखील 14 धावा म्हणजे आक्रमण आतापर्यंत अनुक्रमे प्रत्येक गोलंदाजावरती केलंय ते अर्थातच ओंकार देसाई. सलामीचा फलंदाज आहे आणि अर्थातच सेट बॅट्समन आहे. त्याच्या माध्यमातून 3 चौकार 2 षटकार आपण पाहिलेत. इथं मात्र विक्की नरळकर स्वतः गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. आपण पाहिलं शेवटचं अंतिम षटक आहे आणि स्थिरावलेला ओंकार सेट झालेला ओंकार आता कशा प्रकारचं आक्रमण करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. ह्या सामन्याचं वैशिष्ट्य मित्रांनो आतापर्यंत 3 षटकं टाकले गेलेत. एक की स्क्वेअर चेंडू म्हणजे वाईट किंवा नो चेंडू नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी. परंतु आपण पाहिलं तर ओंकार एक मातब्बर फलंदाज आहे. त्याने मात्र प्रत्येक चेंडू ते आक्रमण केलंय आणि त्याला मात्र रोखणं विकीला शक्य होतंय का पाहूया कारण शेवटचं अंतिम षटक आहे. राईट अर्ध विकेटचा मार असणार आहे विकीचा. स्ट्राईकला आपण पाहिलं तर ओंकार हो इथं आपण पाहिलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. फाईन लेगच्या पट्ट्यात शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू उडवला जातोय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आपण पाहिलं तर 40 धावा फलकावरती लागतायत. षटक क्रमांक हे शेवटचं आहे आणि विकीच्या कोट्यातील हे पहिलं षटक आहे. 1 गडी बाद 40 अत्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. मित्रांनो आपण पाहिलं तर हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन म्हटलं जातं परंतु किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथं मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. लेग स्टंपवर तर चेंडूला फ्लिक केलंय. निनाद चेंडूवरती येतोय. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आता इथे मात्र ओव्हर थ्रो आहे कारण आपण पाहिलं तर इथे ते एका धावेसाठी झगडावं लागणार मित्रांनो कारण साखळी पद्धतीच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षण धावा अत्यंत महत्वाचे आहेत. जेव्हा सामने बरोबरी सुटतात ना तेव्हा ह्याच धावांचा विचार केला जातो. त्यामुळे एक धावेला सोन्याचं मोल आहे. सोन्याचं किंमत जिथे 1 धाव मिळायला पाहिजे तिथे मात्र 3 धावा मिळत आहेत. बोनस म्हणावा लागेल. अर्थातच रुद्र स्पोर्ट्ससाठी धावसंख्या 3 ने वाढते. 43 धावा फलकावरती लागतायत. शेवटचं अंतिम षटक आहे आणि इथे मात्र थोडंसं प्रेशर देखील आपण पाहतो. अशा वेळी जेव्हा धावा जातात ना तेव्हा एक जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो मित्रांनो क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे कारण टाळी एका तरी वाजत नसते त्या दुसऱ्या हाताची नितांत गरज असते. इतर मात्र अर्थातच दिशाहीन चेंडू पण पाहतोय. मिक्स्टर एक्स्ट्रा आणि या सामन्यातील पहिला स्क्वेअर चेंडू पण पाहतोय. पंच आदन दळवी आमच्या दिशेने वळतायत. सांगतायत यस सिट इज अ वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पण पाहिलं 44 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस नाव 4th अँड लास्ट ओव्हर. शेवटचं अंतिम षटक आहे. धावसंख्या पण पाहिली तर 44. विकी राईट मोहर विकेटचा मारा ओंकार देसाईसाठी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. ओंकारच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग 3रा षटकार आहे. अप्रतिम फटकेबाजी आहे. ओंकार ऑन फायर. माफ करा चौकार आहे. आणि ओंकारचा हा इथं पण पाहिलं तर हा 4था चौकार आहे. ओंकारच्या बॅटमधून निघालेला खेळतो. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती. गत वर्षीच्या स्पर्धेमध्ये ओंकारच्या बॅटमधून आपण एक अर्धशतक पाहिलं होतं महत्वपूर्ण सामन्यामध्ये. इथं मात्र सुंदर हेलिकॉप्टर उडवलंय. आपण पाहिलं तर डीप कॉर्नरच्या पट्ट्यात नंदू चेंडूवरती येतोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण काय फेक आहे आणि नंदूकडून अजून पण शिकण्यासारखं आहे. नंदूने दाखवून दिलंय की टायगर अभि जिंदा आहे. जुनं ते सोनं काय असतं हे नंदूकडून शिकण्यासारखं मित्रांनो कारण धावसंख्या आपण पाहिली ना तर 49 धावा फलकावरती लागतात. जबरदस्त क्षेत्ररक्षण काय फेक आहे. एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण नंदू कांबळीचं पाहतोय आणि नंदू जेव्हा मैदानात उतरतो मित्रांनो एफर्ट्स त्याच्याकडून आपण 100% देण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच प्रकारची फेकी देखील आपण पाहतोय आणि ज्या प्रकारचं सुमित ढेकळेला मित्रांनो त्याने बात केले ना अर्थात दिग्गज खेळाडू आहे आणि सुमितला देखील माहीत नसेल की अशा प्रकारची रणनीती आपल्यावरती आखली जाईल. जबरदस्त
17 चेंडू 37 धावांची खेळी आपण पाहतोय. आक्रमक अर्थातच ओमकार देसाई, वन मॅन शो, वन मॅन आर्मी आपण पाहतोय. आणि त्याच्यासाठी सुरुवातीलाच म्हटलं होतं हे मैदान बंटी सावंत आणि ओमकार देसाईसाठी एक नंदनवन असं मैदान म्हटलं जातं. आणि इथं आपण पाहिलं तर सुरुवात तर चांगली केली ओमकारने. बंटीची देखील फलंदाजी बाकी आहे. अर्थातच शेवटचं देखील षटक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 49, 49 धावा फलकावरती लागतायत. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर हनीफ रुमानी, विकीचा पुढचा चेंडू राईट मोर्द विकेट. हो, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. इथं मात्र या चेंडूवरती पाहूया. आणि हा जबरदस्त खणखणीत दणदणीत षटकार, छत्रपती शिवाजींची तळपती तलवार ओमकारच्या बॅटमधून निघतोय. उत्तुंग षटकार, मस्ट निडेड 6 फॉर बॅटिंग साईड. आणि जेव्हा शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर 43 धावांवरती खेळतो ओमकार. 3 षटकार आणि खणखणीत दणदणीत 4 चौकार आपण पाहिले. आणि पहिल्याच सामन्यात 43, 18 चेंडू 43 धावा. काय घणाघाती फलंदाजी आपण पाहतोय. 4 चौकार 3 षटकार आपण पाहतो मित्रांनो. आणि काय मनोरंजन केले जाते क्रीडा रसिकांचं. आणि ओमकार आपण पाहिलं तर एक जबरदस्त पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे ओमकारसाठी. आपण पाहिलं तर एक सुंदर चेंडू होता, ब्लॉक मधला चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात नंदू कांबळी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली ना मित्रांनो, इथे मात्र 4 षटकं संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा गोळा केलेत आणि एकूण 57 धावा गोळा केल्यात. आणि 58 धावांचं टार्गेट मात्र सेट असणार आहे इलेव्हन फायटरसाठी. म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावा. नाणेफेकीसाठी या आजच्या सत्रातील दुसरा सामना मुरादपूर 11 विरुद्ध गॅलेक्सी डेव्हलपर्स. चला नाणेफेकीसाठी या. आणि विनंती करतो रुद्र स्पोर्ट्स आणि इलेव्हन फायटर संघाचे कर्णधार आपण जरा समालोचन कक्षाजवळ या. राकेश पालांडे आपणास विनंती करतो जरा समालोचन कक्षाजवळ या. तदनंतर हनीफ रोमानी आपण जरी 2 मिनिटांसाठी या प्लीज. आणि पुढच्या सामन्याचं नाणेफेक असणार आहे मुरादपूर 11 विरुद्ध गॅलेक्सी डेव्हलपर्स. चला दोन्ही संघ कर्णधार आपण देखील नाणेफेकीसाठी या. इथे पण पाहिलं तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये ओमकार देसाईची जबरदस्त फलंदाजी मित्रांनो आपण पाहिली. अर्थातच 3 खणखणीत आणि उत्तुंग आपण षटकार पाहिले. तदनंतर 4 चौकार देखील आपण पाहिले. आणि ओमकार देसाईने सिद्ध करून दाखवलं ऍज अ आयकॉन म्हणून मी या स्पर्धेमध्ये कशासाठी आलोय. आणि त्याची कामगिरी करताना त्यांनी दाखवून दिलं की हे मैदान मला ह्या वर्षी देखील गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील लाभदायी असणार आहे. त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. चौकार षटकांची आतषबाजी पाहिली आणि धावांचं टार्गेट सेट केलंय. एक मोठा डोंगर म्हणावा लागेल इलेव्हन फायटर समोर. म्हणजेच 58 धावा, 24 चेंडू 58 धावा. राकेश पालांडे आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय प्लीज. आणि जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी कोणती येते आणि कशा प्रकारची रणनीती आखली जाते हे देखील पाहणं नितांत गरजेचं आहे. आणि यानंतर मी वळतोय पुन्हा एकदा पुढील 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 58 धावांची गरज असताना येणार 4 षटकात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी जातोय. पुन्हा एकदा हिंदीचा टॅलेंट आणि बुलंद आवाज चिपळूणची अनबानशान अर्थात सिद्दीक मेमन. धन्यवाद. हेलो चेक. हेलो चेक. वेलकम बैक. टूर्नामेंट चल रहा है 2022 की कहानी आप देख रहे हैं. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत करते हैं. सुबह के सत्र में आज का इस टूर्नामेंट का पहला दिन है और पहले दिन के अंदर बहुत अच्छा मुकाबला आप देख रहे हैं. 11 फाइटर बनाम रुद्र स्पोर्ट्स चिपळूण के बीच में चल रहा है. टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला थोड़ा सा गलत साबित होता हुआ. अगर बात की जाए हेलो चेक. 2022 की बहुत अच्छी कहानी आपको सुना रही है. इस टूर्नामेंट के अंदर पहली इनामी राशि 1 लाख और चमचमाती हुई ट्रॉफी. दूसरी इनामी राशि 50,000 और चमचमाती हुई ट्रॉफी है.
तीसरे नंबर के लिए ट्रॉफी है, चौथे नंबर के लिए एक बार फिर ट्रॉफी रहेगी। हमारे साथ भारी तादाद में दर्शक भी जुड़े हुए गए यूट्यूब पर। कई दर्शक घर बैठे इस मैच का आनंद उठा रहे हैं, उनका भी तहे दिल के साथ स्वागत करते हैं। हेलो, आज के दिन का इस मैच का आनंद उठाने के लिए कई दर्शक भी इस मैदान पर पहुंच गए हैं, उनका भी तहे दिल के साथ स्वागत है। घर बैठकर कई लोग इस मैच का आनंद उठा रहे हैं, उनका तहे दिल के साथ स्वागत है। रुद्र स्पोर्ट चिपलून अनिम रुमाने, एक्स्ट्रा प्लेयर कम टू कमेंट्री बॉक्स। आपके नाम हमारे तक आना चाहिए, आपके नाम की चर्चा होनी चाहिए, इसके लिए एक्स्ट्रा प्लेयर हमारे साथ चाहिए। हनीफ, मुकाबला बहुत अच्छा रहेगा, इंटरेस्टिंग मुकाबला, रोचक मुकाबला रहेगा। 2022 के अंदर जीतने के लिए इस मैच के अंदर 24 गेंदे और 58 रनों का टारगेट है। 24 गेंदों का मुकाबला रहेगा, 58 रन बनाने के। सुंदर मुकाबला देखने को मिल रहा है। सुबह का सत्र आप देख रहे हैं, 2022 की कहानी और पहला मुकाबला आपकी तरफ आप देख रहे हैं। प्रारंभिक बल्लेबाज बंटी सावंत स्ट्राइक एंड पर रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर निनाद दाते हैं। बंटी सावंत और निनाद दाते ये जोड़ी प्रारंभिक बल्लेबाजों की 11 फाइटर चिपलून की तरफ से। 24 गेंदे 58 रनों की जरूरत है। फील्डिंग आप देख रहे हैं, थर्डमैन गंगाधर इंगवले गेंदबाजी करने के लिए आएंगे। प्रारंभिक गेंदबाजी, ये भी स्टार का खिलाड़ी, इनके ऊपर भी नजर रहेंगे। दूसरी तरफ पिछला साल जिन्होंने अच्छी तरीके से इस टूर्नामेंट के अंदर रंग लाया था वो बंटी सावंत है, उनके ऊपर भी नजर रहेंगे। गंगाधर इंगवले गेंदबाजी के मोर्चे पर हैं, लंबे रन के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार। मुकाबले की शुरुआत दूसरे पड़ाव की तरफ है। राइट अप ओवर द विकेट, पहली गेंद हल्के हाथों के साथ ऑन साइड पर कहते हुए नरम हाथों का इस्तेमाल किया। गेंद शॉर्ट स्क्रीन और शॉर्ट फाइंडिंग के बीचों बीच जाते हुए अमित पवार आप देख रहे हैं बहुत अच्छी फील्डिंग करते हुए एक रन खाते के अंदर जुड़ता हुआ। पहली गेंद पर खाता खुदा के एक रन बगैर किसी नुकसान के आपको बनाने 58 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा होने बना है, दर्शक भारी तादाद में इस मैच का आनंद उठा रहे हैं। इस मैच को जीतना है तो एक बार फिर पावर प्ले का जो ओवर है उसके अंदर स्टार्ट अच्छा मिलना चाहिए। लंबा स्टार्ट मिलता है तो मैच अच्छा होने वाला। एक तरफ 11 फाइटर है, दूसरी तरफ रुद्र स्पोर्ट्स चिपलून की टीम आप देख रहे हैं। फील्डिंग करने वाली टीम रुद्र स्पोर्ट्स चिपलून की है, बैटिंग करने वाली टीम 11 फाइटर पहले मुकाबले के अंदर 58 रनों का पीछा कर रहे हैं। स्ट्राइक एंड पर निनाद दाते, नॉन स्ट्राइक एंड पर बंटी सावंत। बंटी एक पर खेल रहे हैं, निनाद इस टूर्नामेंट की पहली गेंद फेस कर रहे हैं। फील्डिंग देखिए, थर्ड मैन पॉइंट, एक खिलाड़ी कवर है, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर। बढ़िया के बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर कहते हुए शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, करीबी मामला बन सकता था मगर अच्छा थ्रो नहीं है। अच्छा थ्रो आता तो बात बन सकती थी। गंगाधर इंगवले जो है वो गेंदबाजी अच्छी कर रही है, विकेट के बीच में के गेंदबाजी कर रहे हैं, टप्पा अच्छा है, लाइन बिल्कुल सही है और सही लाइन के साथ सही ठिकाने पर गेंदबाजी कर रहे हैं। गेंदों की बात की जाए, 2 गेंदों का खेल समाप्त है। बंटी एक पर खेल रहे हैं और नीनाद एक रन पर खेल रहे हैं। 2 खिलाड़ी दायरे के बाहर गए, पावर प्ले का ऊपर चल रहा है। दूर वाले एंड से गंगाधर इंगवले तैयार, राइट अप ओवर द विकेट। बढ़िया है, अजीब गरीब खेलने की कोशिश है, ज्यादा ज्यादा एक बार फिर ऑफ टर्म के बाहर चले गए थे, जगह बनाकर खेलना चाहते थे। रिप्ले के अंदर देखिए ऑन स्क्रीन ज्यादा चले गए थे, ऑफ टर्म के बाहर चले गए थे और पल्लू इसको उड़ाने की कोशिश थी। एक बार फिर पीछे की तरफ खेलना चाहते थे, ये पीछे की तरफ जा रहे हैं और पीछे खेलने की कोशिश ज्यादा कर रहे हैं। ब्लाइंड स्ट्रोक आता हुआ 3 गेंदों का खेल समाप्त है, रन संख्या 2 रन। ये बढ़िया बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को आसमान की तरफ उड़ाते हुए खिलाड़ी है, लपक लिया कुंदन रोहिलकर दायरे के अंदर थे जो थोड़ा सा पीछे की तरफ गए। बंटी सावंत की खेली समाप्त, लगने वाला पहला झटका 11 फाइटर की उम्मीदों को तोड़ा गया। दायरे के अंदर खिलाड़ी आपके रिप्ले के अंदर देखिए, दायरे के अंदर जो खिलाड़ी कुंदन रोहिलकर थे वो थोड़े से बाहर की तरफ आए, मिडॉन पर खड़े थे और गंगाधर इंगवले को रुद्र स्पोर्ट को मिलने वाली ये पहली सफलता। बड़ा विकेट, बड़ा झटका मैदान के अंदर लगा। रन संख्या 4 रन, कुल मिलाकर 2 रन बने 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर की 4 गेंदें गंगाधर इंगवले ने की है और गंगाधर इंगवले यही बता रहे कि मैं दूर से क्यों आया हूं, मेरे पास क्या क्षमता है। नए बल्लेबाज मैदान के अंदर विकेट नरल कराते हुए
तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। स्टार्ट अच्छा नहीं हो रहा है, 4 गेंदों के अंदर 2 रन। बंटी सावन 1 रन बनाकर डकआउट के अंदर गए, ज्यादा योगदान नहीं था। राइट ऑफ होल्ड द विकेट, अच्छी है, आसमान की तरफ उड़ाते हुए एक बार फिर मैदान पर खिलाड़ी है, ये कोई गलती नहीं। ओ ओ एक बार फिर कुंदन रोहिलकर जिन्होंने बहुत बड़ा किया, शायद ये फॉर्मूला भूल गए, इनके पास बैंक बैलेंस अच्छा है, इनके पास एक बार फिर देखिए रन ज्यादा है, तो ये गलतियां कर रहे हैं। हनीफ भी देखिए मुस्कुरा रहे, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है, कैचेस विन द मैचेस कहा जाता है, और जो फॉर्मूला है वो ये भूल गए हैं। यहां से फॉर्मूले को भूलना नहीं है। 5 गेंदों का खेल समाप्त है, निनाद दादे को मौका मिलता हुआ। स्ट्राइक एंड पर विकी नरलकर, नॉन स्ट्राइक एंड पर निनाद दादे हैं। इस ओवर के आखिरी गेंद पावर प्ले की, बढ़िया गया, लाजवाब है, बेमिसाल है, ये आउटस्टैंडिंग खिलाड़ी है, क्या गजब का स्ट्रोक खेला गया। गेंद बॉर्डर के बाहर, ताली बजाने का मौका है। विकी नरलकर मैदान के अंदर आए, पहली गेंद पेश कर रहे थे, टप्पा करने के बाद ज्यादा उछलती पीछे की तरफ अजीबो गरीब स्ट्रोक खेलते में, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं क्या कमाल का स्ट्रोक है, क्या कमाल का स्ट्रोक है। मैग्निफिसेंट मैग्निफिसेंट, पीछे ओमकार देसाई भी यही कह रहे हैं, आपने लाजवाब स्ट्रोक खेला है, पैसा वसूल स्ट्रोक था। टप्पा करने के बाद उछालते, एक बार फिर आड़े बनने का इस्तेमाल किया, और जो पल्लू स्कोप है उसका इस्तेमाल विकी नरलकर करते हुए। पहले ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर की समाप्ति के बाद 7 रन विकी 4 पर गिर रहे हैं, और निनाद दाते इस मैच के अंदर 2 गेंदों में 2 रन बनाए हैं। जीतने के लिए 58 रन इस मैच के अंदर सेट करने गए। पहले ओवर में आपने 7 बनाए, यानी 18 गेंदों का खेल शेष है, 51 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा दूसरा ओवर लेकर गेंदबाज नए गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आते हुए। गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज सैम आते हुए। अपने से पहला टीम के ओर से दूसरा ओवर लेकर सैम गेंदबाजी करने के लिए आएंगे। पहले ओवर में 7 रन गंगाधर इंगोडे को आपने देखा, बहुत अच्छी लाइन थी, बहुत अच्छे टिप्पे के साथ गेंदबाजी की, मगर आखिरी गेंद पर विक्की नरलकर ने अपना क्लास दिखाया है। सभी दर्शकों का, खिलाड़ी का मुरादपुर के इस त्योहार के अंदर, मुरादपुर के इस टूर्नामेंट के अंदर 2022 की कहानी में हम तहे दिल के साथ स्वागत करते गए। दूसरे ओवर की पहली गेंद, और लाजवाब है, लाजवाब है, क्या टप्पा है। चौथे स्टंप पर, 5वें स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, और रफ्तार के साथ कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। बल्लेबाज क्या कर रहे हैं, खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं, ये गलत सोच है। आप खड़े खड़े खेलोगे, एक बार फिर बल्ले पर गेंद नहीं आने वाली है। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। दूसरे ओवर की पहली गेंद ब्लाइंड स्ट्रोक का तब्बा। इस ओवर की अगली गेंद लेकर अच्छे गए, एक बार फिर वही कर रहे हैं, बल्लेबाज की सोच एक बार फिर थोड़ी सी छोटी, ये खड़े खड़े खेलने की कोशिश करते हुए, गेंदबाज रफ्तार के साथ टप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे की तरफ रहती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में। लगातार 2 गेंदें डॉट आई है, 2 गेंदें बिंदी आई है, यानी दबाव बैटिंग करने वाली टीम पर आने वाला गए। रन संख्या कुल मिलाकर 7 रन। विकेट की बात की जाए तो 1 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं मुरादपुर का टूर्नामेंट आज का पहला दिन, और पहले दिन का पहला मुकाबला मैदान के अंदर देखने के लिए मिलता हुआ। सैम बहुत अच्छा ओवर कर रहे हैं। दूसरे ओवर की कहानी आप देख रहे हैं, अच्छे टप्पे के साथ, अच्छे लाइन के साथ गेंदबाजी करते हुए अपने बॉलिंग मार पर गेंदबाज सैम तैयार। इस ओवर की तीसरी गेंद लेकर निनाद दाते के लिए, बढ़िया, बहुत खूबसूरती के साथ एक बार फिर नॉकआउट की तरफ उड़ाते हुए, गेंद बाउंड्री के बाहर, लाजवाब है। न सूरत देखते गए, न मूरत देखते गए, ये अपने टीम की जरूरत को समझते गए। लॉन्ग एंड बॉर्डर लाइन के बाहर, मैग्निफिसेंट शॉट दब्बा। रिप्ले के अंदर देखिए, गेंदबाज सैम ने गेंद की थी, एक बार फिर बल्ले के रडार पर ऑफ टर्म के थोड़ा सा इस बार फिर बाहर गए थे, यानी इन्होंने अपने ट्रिगर मूवमेंट का इस्तेमाल किया था, इन्होंने पैरों का इस्तेमाल किया, ऑफ टर्म के बाहर गए। ये एक बार फिर देखिए शॉट अच्छा नहीं है, हवा के अंदर है, गेंदबाज खुद आते हुए विकेट का पतंग। इसके पहले की गेंद को बल्ले के बीचों बीच आई, ये गेंद बल्ले के थोड़ी से ऊपर की तरफ लगी, विकेट का पतंग करता हुआ दूसरा झटका, दूसरा विकेट 13 रनों पर। जीतने के लिए 58 बनाने, यानी एक बार फिर देखिए आपका माइंड सेट होना चाहिए, एक बार फिर मेरिट के हिसाब से बल्लेबाजी होनी चाहिए। जो बल्लेबाज है उनके पास क्लास भी होना चाहिए।
आपको प्रति ओवर 14.50 के औसत से रन बनाने के यानी ज्यादा बनाने हैं। अब तक आपने 13 रन बनाए 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर मैदान के अंदर जारी है। 4 गेंदों के अंदर एक छक्का लगा और 1 विकेट इस पारी के अंदर गिरा है। सैम की बात की जाए तो पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद बिंदी, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर विकेट गिरा है। सैम अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। स्ट्राइक एंड पर विकी नरलकर, नॉन स्ट्राइक एंड पर किरण ढसाले मैदान के अंदर आए गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की 5वीं गेंद लेकर ऑन साइड पर बहुत अच्छे फील्डिंग की जमावट, ऑफ साइड पर भी अच्छी फील्डिंग की जमावट, राइट अप ओवर द विकेट। अच्छी गया अंदर की तरफ आने वाली गेंद शरीर की तरफ आ रही थी। इस गेंद को कलर के इस्तेमाल करके ऑन साइड पर मोड़ते हुए स्क्वेयर की तरफ अमित पवार तेजी के साथ आए, बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिए। 1 रन के साथ रन संख्या 14 रन। विकेट की बात की जाए तो विकेट 2 गिरे गए। पहला विकेट बंटी सावंत, दूसरा विकेट नीनाद दाते डकआउट के अंदर गए। तीसरे नंबर पर विकी आए गए, चौथे नंबर पर किरण ढसाले इस ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार। बैकफुट पर चले गए, बहुत अच्छी तरीके से ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है। गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए हनीफ रुमा ने बहुत अच्छा कैच लेते हुए शिकार होता हुआ और 1 विकेट गिरने बना के झटका नंबर तीसरा लगता हुआ। तीसरी उम्मीदों पर पानी फिरता हुआ नजर आएगा। 11 फाइटर की तीसरी उम्मीद टूटती हुई। 14 रन बने, ज्यादा रन नहीं बन रहे। जीतने के लिए 44 की जरूरत है। 12 गेंदों का खेल अब जाकर शेष है। 44 रनों की जरूरत है। वायदेश लॉन्ग ऑन पर और काउ कॉर्नर पर अगर खिलाड़ी की बात की जाए तो हनीफ रुमाने गए, कैप्टनसी कर रहे रुद्र स्पोर्ट चिपलून के लिए। और बारी बारी रुद्र के बारे में भी चर्चा करेंगे, 11 फाइटर के बारे में भी चर्चा करने बने गए। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद 11 फाइटर चिपलून की रन संख्या कुल मिलाकर 14 रन 58 का पीछा चल रहा है। 12 गेंदे 44 रनों की जरूरत है। आने वाले मुकाबले के टॉस भी लेने वाले। आने वाला मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा। मुरादपुर 11 की टीम जिन्होंने टूर्नामेंट रखा है उनकी टीम अब जाकर आने वाले मुकाबले में गैलेक्सी डेवलपर के सामने खेलने वाले हैं। आने वाले मुकाबले के टॉस की तरफ भी जा रहे हैं। अमित पवार तैयार हो रहे तीसरे ओवर के अंदर। मैदान के अंदर 12 गेंदे 44 रनों की जरूरत है। त्याचबरोबर आजच्या महत्वाचा टॉस करण्याकरता दुसरा मॅच होतोय आणि त्याचा टॉस करण्याकरता टॉस का बॉस करण्याकरता विनंती करतोय जमातुल मुस्लिमीन मिठागरी मूल्यातले अध्यक्ष सन्माननीय आदरणीय असलम शेख मिठागरी साहेबांना विनंती असेल आपण येणारा जो मॅच आहे मुरादपूर 11 आणि गॅलेक्सी डेव्हलपर्स यांच्यामधला जो टॉस असेल तो आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। सन्माननीय आदरणीय असलम शेख मिठागरी साहेबांना विनंती असेल जमातुल मुस्लिमीन मिठागरी मूल्यातले अर्थात अध्यक्ष त्यांच्या कांद्यावरती जबाबदारी आहे। तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय त्यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे। मैदानामध्ये चांगला फटका होता। घ्यावे मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं ऑन स्क्रीन तुम्ही बघताय एका बाजूला कॅप्टन मुरादपूर 11 ला शाहरुख आहे, दुसऱ्या बाजूला नाझीम असतील। टॉस का बॉस असलम शेठ मिठागरे यांच्या शुभ हस्ते। टॉस कोणी जिंकलाय हात उंचवा प्लीज। टॉस कोणी जिंकलाय? नाझीमने टॉस जिंकलाय म्हणजे गॅलेक्सी डेव्हलपर्सने टॉस जिंकलाय। निर्णय तिथल्या तिथे सांगायचा आहे बबलू, निर्णय तिथल्या तिथेच घ्या। अमित पवार गेंदबाजी कर रहे। वेलकम बैक सभी दर्शकों का। खिलाड़ियों का इस मुकाबले के अंदर इंटरेस्टिंग मुकाबला चल रहा है। सुबह के सत्र में पहला मुकाबला आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून बनाम सामने 11 फाइटर है। रन संख्या कुल मिलाकर 17 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर की बात की जाए तीसरा ओवर जारी है। 58 रन बनाने गए अमित पवार मैन फ्रॉम अबलोली। अच्छी के बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर करते हुए ऑन ड्राइव करते हुए काउ कॉर्नर पर हनीफ रुमा ने बहुत अच्छी फील्डिंग करते हुए अलॉन्ग द कार्पेट ज्यादा खेल रहे हैं। रूम बनाकर ज्यादा बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं, बड़े स्ट्रोक की जरूरत है। मैदान के अंदर रोचक बल्लेबाजी की जरूरत है। अब तक 18 बने गए यानी 40 की जरूरत। कुल मिलाकर 8 गेंदों के अंदर गए। 8 गेंदे 40 रन। आसमान की तरफ उड़ाते हुए इस गेंद को खेल दिया। गेंद के नीचे खिलाड़ी है, लपक लिया। मिड विकेट पर खिलाड़ी थे कुंदन रोहिलकर, बहुत अच्छा कैच लेते हुए मिड विकेट बाउंड लाइन पर इन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा। विकेट का पतंग, चौथा झटका 11 फाइटर चिपलून को। विकी नरलकर इनके बल्ले पर बहुत अच्छी गेंद आई थी, ऑन साइड पर खेले थे मगर ज्यादा बाहर की तरफ नहीं भेज पाए। चौथा झटका, चौथा विकेट पारी के अंदर 18 रनों पर। नए बल्लेबाज ओमकार मैदान के अंदर आते हुए स्ट्राइक एंड पर ओमकार रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर निखिल वान के 4 विकेट के नुकसान पर 18 रन। तीसरा ओवर मैदान के अंदर जारी है। 4 ओवर में 58 बनाने गए। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है।
अमित पवार अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी कर रहे हैं। राइट अप ओवर द विकेट। हो गति परिवर्तन है, टपक आने के बाद अंदर की तरफ ज्यादा आने वाली गेंद, बल्लेबाज पढ़ नहीं पाए, बल्लेबाज समझ नहीं पाए, अंदर की तरफ आने वाली गेंद थी। ओवर की बात की जाए तो मुझे लग रहा है कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त है। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पर 11 फाइटर चिपलून 58 रनों का पीछा कर रही है। रुद्र का प्रदर्शन, रुद्र स्पोर्ट चिपलून का प्रदर्शन आज के दिन पर बेमिसाल था, कमाल का है। पहले मैच के अंदर इन्होंने पकड़ बनाई है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज चौथे ओवर के अंदर संकेत आते हुए यॉर्कर स्पोर्ट्स के ब्रांड संकेत शिंदे यॉर्कर स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर भी है, इस मैच के अंदर रुद्र स्पोर्ट के लिए खेल रहे हैं। ये बहुत अच्छी बात है। अपने ओर से पहला टीम कर से चौथा ओवर लेकर गेंदबाज तैयार। आखिरी ओवर है, 6 गेंदे 40 रन। आड़े बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए गेंद लॉन्गन की तरफ और वाइदेश लॉन्गन पर जाते हुए गंगाधर इंगव ने जब तक आते हुए जब तक फील्ड किया, अच्छा थ्रो आ रहा है, अच्छा थ्रो आया। ओमकार देसाई विकेट कीपिंग कर रहे हैं। बड़े बड़े खिलाड़ी इस मैच के अंदर कर रहे हैं, इनके ऊपर भी नजरें रहेंगे। सुमित ढेकले, खास करके सुमित ढेकले पर नजरें गए, ओमकार देसाई पर गए, हनीफ रुमाने पर रहेंगे, गंगाधर इंगवने पर रहेंगे, सैम पर रहेंगे, कुंदन रोहिलकर गए और दूसरी तरफ जो नंदू कामली है, विकी नरलकर हैं, इनके ऊपर भी नजर रहेंगे। मदन चांदे एक बार फिर देखिए पीछे जो खिलाड़ी है वो स्ट्रगल कर रहे हैं, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, 4 रन मिलने वाले हैं। हारने की जो रन संख्या उसको कम करने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि एक बार फिर अगर बात की जाए तो यहां से इनके लिए बहुत महत्वपूर्ण रहेगा पॉइंट टेबल के लिए ऊपर जाना, नीचे आना। इसके लिए हारने की जो रन संख्या है उसको कम करने की कोशिश निखिल मार्के और ओमकार बड़ी कर रहे हैं। आखिरी 4 गेंद देखे जीतने के लिए कुल मिलाकर 34 रनों की जरूरत है। राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया के एक बार फिर देखिए यॉर्कर लेन की गेंदबाजी करते हुए आगे की तरफ गेंदबाजी कर रहे हैं हनीफ रुमान ने तेजी के साथ कॉर्नर पर से एक बार फिर दूसरे की मांग है। मैदान के अंदर मैच एक बार फिर देखिए हाथों से छूटता मारा गया, मगर खिलाड़ी कोशिश कर रहे हैं, इनको पता कि इस मैच का महत्व क्या है। इस मैच के अंदर जितने कम रनों के साथ हारोगे वो अच्छा रहने वाला है। अभी भी जीतने के लिए कुल मिलाकर 32 रनों की जरूरत है। गेंदे आपके पास 3 बचे हुए, संकेत शिंदे को आप देख रहे हैं गेंदबाजी कर रहे हैं। राइट अप ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर फुल टॉस गेंदे, ज्यादा फायदा नहीं उठा पाए। ऑन साइड पर स्क्वायर लेग पर गेंद जाते हुए खिलाड़ी वहां पर खड़े गए, सुंदर फील्डिंग, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर 27 ऑन स्कोर बोर्ड। ओवर की बात की जाए तो ओवर नंबर आखिरी चल रहा है, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। 2 गेंदे 31 रनों की जरूरत है। 2 चेंडू तक शिल्लक आहे 11 फायटरला 31 धाबा या मॅच मध्ये रचवायचे आहेत। चेंडू चांगला कडे कडे खेळण्याचा प्रयत्न ऑफ टर्मच्या बाहेर आहे। 4थ्या 5व्या स्टंपवरती डिलिव्हरी आहे, खूप भन्नाट वेग आहे आणि गोलंदाज खूप चांगले कार्य करतायत। चेंडू डॉट येतोय, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये अर्थात एस्ट्रक्चरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय। ओमकारला पण बघतोय स्ट्रगल करताना। शेवटचा बॉल, 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत। गती परिवर्तन आहे यावेळी मात्र फटका चांगला ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय। अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू, कुंदन रोहिलकरनं खूप चांगला झेल पकडलाय आणि संकेतच्या षटकामध्ये अजून एक धक्का दिला जातोय। ओमकार बडेला देखील माघारी परतावा लागतोय। मॅच संपलाय, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं या मॅच मध्ये रिझल्ट लावला आहे आणि अर्थातच रुद्र स्पोर्ट चिपळूण या मॅच मध्ये जिंकतायत। रुद्र स्पोर्ट चिपळूण हे नाव आपण सातत्याने बघितलं तर चिपळूण वरती एक भव्य दिव्य असं स्पोर्ट्सचं शॉप राजा चव्हाण, आज राजा चव्हाण आपण बघितलं तर ऑन लाईव्ह या ठिकाणी निश्चित या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। रुद्र स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत, सर्वेसर्वा आहेत राजा चव्हाण, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं। खास करून ते या मॅच करिता पोहोचू शकले नाही आहेत कारण ते कामावरती आहेत, बंदोबस्तवरती आहेत आणि आज जर विचार केला तर निश्चित ते दुपारच्या सत्रामध्ये जोडले जातील रुद्र स्पोर्ट करिता। त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। त्यांच्या माध्यमातून रुद्र करिअर अकॅडमी पोलीस प्रशिक्षण आणि पोलीस भरती करिता एक महत्वपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन आणि त्याचबरोबर प्रशिक्षण देखील दिला जात आहे। परंतु आणि भव्य दिव्याचं शॉप त्यानं शिंगारतलीमध्ये देखील ओपन केला आहे। रत्नागिरी देखील, रत्नागिरीच्या दिशेने देखील वाटचाल, चिपळूण मध्ये देखील खूप चांगलं नाव रुद्र स्पोर्ट चिपळूण आज पहिल्या मॅच मध्ये जिंकताय। त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत, कॉंग्रॅच्युलेशन। आणि आपण जाणार आहोत थेट
मॅन ऑफ द मॅच ज्याने स्पॉन्सर केलंय पाते ब्रदर्स यांच्या माध्यमातून मिस्टर मोहम्मदजी पाते यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात आले, या ठिकाणी लावण्यात आले प्रत्येक मॅच मध्ये. तो मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. ते या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्यानं खऱ्या अर्थानं 19 चेंडूमध्ये एकूण निश्चित 45 धावा काढल्या, तो खऱ्या अर्थानं कोहिनूरचा हिरा आणि टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर अर्थातच ओमकार देसाई या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅचचा